हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, आता मी पुण्याला दवाखान्यात चेकिंगसाठी जात आहे. तर कालच्या धरून नुसता असा ठणक चालू आहे. ठणक चालू असल्यामुळं झोप नाही तर मग डॉक्टरची सकाळी फोन करून अपॉइंटमेंट घेतली तर त्यांनी 5 वाजता बोलावलं. तर आता दवाखान्यात गेल्यानंतर मग चेकिंग करून ते ॲडमिट करतात, परत का गोळ्या औषधं देऊन सोडतात. तर त्यासाठी आता पुण्याला दवाखान्यात चाललो आहे. तिथे गेलो मी आपण सांग. हे पहा, आता दवाखान्यात निघालो आहे. पाहता मग आता ते आवडीन तू थांबसून घ्यायचं. येतो आम्ही 8-9 वाजेपर्यंत माघारी. कांबळ टाकणार जेवढी पै तुझी कांबळ टाकणार आतमध्ये गाडी माग बसायला गडी करून टाका शिटावर पाठीमागून झोपायला मला. हां चला जाऊ द्या, चला नका बंद करू. चला चल, आता बघू आता दवाखान्यात गेल्यावर आता काय होतं ते. हां चल, बंद नका निघायचं टायमाला. चला नाही, नको तिला काय नको, ती शाळा बुडायची काय चड्डी आवली छोटी चड्डी घ्यायची आहे तुला. घे. हे पहा, आता दवाखाना आता इथून एक आता 10 मिनिटाच्या टायमावर आता दवाखाना राहिला आहे. तर आता आम्ही आळंदीच्या पुढे येऊन हे बघा इकडं आळंदी आणि आळंदीच्या पुढं आता इथून पुढे गेल्यानंतर नाशिक पुन्हा हवे लागेल. त्या हवेलाच दवाखाना आहे आता तिथं आम्ही जातो. पण थोडा आता ते दवाखाना जरा तिथं फार टाईम होईल. तिथं परत गेल्यानंतर काय खायला काय नाही तर म्हणलं थोडा नाश्ता करावा म्हणून इथं बघा इथं जरा हे मानकर डोसा इथं चांगला फेवरेट मिळतो. आणि इथं आम्ही इथं आता डोसा खाणार आहे, नाश्ता करणार आहे. बघायचं नाही आपला हेच घ्या ना, उत्तप्पा घ्या ना का डोसा घ्यायचा नाही. मग घ्या, मग आवडीला काय घ्यायची. बरं घ्या 2 मसाला डोसा. मसाला डोसा द्या, 2 मसाला डोसा, 1 प्लेट उत्तप्पा. तुला काय खायचं. तर हे बघा, हे करड्याचे लंगे आहेत बघा. नाव काय म्हणलं आपलं. राजेंद्र लंगे. तर बघा त्यांचं पण असं माझ्यासारख्याच म्हणजे त्यांचं शरीराचा जरा थोडा प्रॉब्लेम आहे. पायाच्या त्यांचं जरा थोडं म्हणजे एक अंगठ्याला जखम झाली आहे. त्यांना ते शुगर असल्यामुळं तर ते पण आज आमच्या त्या डॉक्टरांसाठी दाखवसाठी त्यांना आणलं आहे. बघू आता डॉक्टर काय सांगतील. जर डॉक्टरने जर व्यवस्थित जर समजा अंगठ्यावर जर बागावत आहे, पण शक्यता बघू आता काय ते डॉक्टर सांगण्याचं त्या अवलंबून. बघा इथं बेस्ट आहे, उत्कृष्ट असं मसाला डोसा वगैरे चांगलं मिळतो बघा इथं. खास म्हणजे डोसा मिळण्याचं फेवरेट हॉटेल आहे बाईला. कारण काय आता 10 वाजेपर्यंत काही खायला मिळणार नाही. तर इथून नाश्ता करून गेलं म्हणजे 5:30ला आमची अपार्टमेंट आहे. 5:30ला जाऊ बघू. धन्यवाद. बघा हे खास फेवरेट डोश्यासाठी प्रसिद्ध हॉटेल बघा. इथं कायम आम्ही ह्या मार्गे आलो तर ह्या मार्गे आम्ही इथं डोसा खातो बघा. उत्कृष्ट असं इथं डोसा म्हणजे स्पेशल डोशाचं हॉटेल आहे बघा. हे इथं उत्कृष्ट असं नावच डोसा हॉटेल आहे. उत्तप्पा डोसा इथं साऊथ इंडियन अगदी व्यवस्थित मिळतं बघा इथं. हे बघा या सगळं अगदी व्यवस्थित आहे बघा समजून नाही तर पण. हां काय नाव आपले. हां नाव काय आचारी साहेब आपलं?
राहुल हे बघा हे स्वतः डोसा बनवतात बघा. हे फेवरेट डोसा म्हणजे उत्कृष्ट असा बनवतात बघा. आपलं नाव काय म्हणले? आपलं नाव हां सांगितलं. बरं बरं ठीक आहे. हे बघा इथे आणि त्यांचं रेट पण हे आहे बघा व्यवस्थित आहे. नमस्ते शेठजी. आपलं हॉटेल फेवरेट आहे डोससाठी पण उत्कृष्ट डोसा मिळतो तुमच्याकडं. आणि मी कायम जाता येता इथं आरोग्य पहिला डोसा खाल्ल्याशिवाय मानकर डोसा ना. हां इथं पण अनेक रोडला एक मानकर डोसा आहे बघा. एक दुकान आहे बघा नाशिक पुन्हा हवेला. हां तिथे एक मानकर डोसा एक आहे बघा. ते खरंच स्पेशल म्हणजे डोसा उत्तप्पा आपल्याकडं चांगला मिळतो. नाव काय म्हणले आपलं? प्रसाद तोरवे. तोरवे. धन्यवाद. हे बघा हे बघा हे डोसा आला बघा खायला. हे डोसा हे बघा आवडीला डोसा असा डोसा. बुट का नाही खाली का नाही काढून बरं आता मी आता नाश्ता करून डायरेक्ट आता हॉस्पिटलला जाणार आहे. तर मग हॉस्पिटलला गेल्यावर तुम्हाला हॉस्पिटलचे संपूर्ण दाखवतो. आता हा व्हिडिओ संपवतो. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.